वळूयात पुढच्या बातमीकडे। भरत गोगावले आणि दादा भुसेंना पालकमंत्री पद न मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गोगावले आणि भुसेंना का टाळलं हे एकनाथ शिंदेंना आपण विचारणार असल्याचं सुद्धा गुलाबराव पाटील म्हणाले। तर रायगडमध्ये नाराजी आहे असं नाही, गोगावलेंना विनंती आहे असं सुद्धा नरहरी झिरवळ यावर म्हणाले। तर तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतला, भरणे आणि इंद्रनील नाईक यांनी सुद्धा त्यांना सुद्धा थांबावं लागलंय असं सुद्धा झिरवळ म्हणाले। जे 12 आमदार आहेत त्याच्यात दादा भुसे असतील, या लोकांना पालकमंत्रीपदापासून दूर राहावं लागतं। निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे, कारण की शेवटी भरत गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी हे विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं। नाही, असं काही नाही, कारण नाराजी निवळ महाडमध्ये आहे असं नाही, तर अनेकांना थांबायला लागलंय। सगळ्यांना सामावून घेणं, कारण जी संख्या बघितली तर महायुतीत वाटपात कुठंतरी कमी जास्त हे होत असतं। निवळ गोगावले साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे तर बाबा बाकीच्या ठिकाणी आता नाशिकमध्ये आम्ही सगळे निवडून आलो महायुतीचे, पण तरी भुसे साहेबांना थांबावं लागलं, तिकडं आमच्या भरणे मामांना थांबावं लागलंय, इंद्रनील नाईकांना थांबावं लागलंय। कोणाला कशामुळे थांबावं लागलं ते सांगता येणार नाही। त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रमुखांनी